अब दर्द भी घुटने टेकेगा। बोंधू खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्ह्याची नोंद। खरातच्या फार्म हाऊस परिसरात सापडली रहस्यमय विहीर। खरातनं अघोरी कृत्यासाठी नरबळी दिल्याचा संशय। खरात प्रकरण फडणवीसांना ऑक्टोबरमध्ये समजलं, मग त्यांनी मार्चपर्यंत प्रकरण रेंगाळत का ठेवलं? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। फडणवीसांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काही जण खरातकडे जात होते, आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। मुंडवा जमीन व्यवहार चौकशी पूर्ण। खारगे समितीच्या अहवालात पार्थवर दोषारोप नाही। 0 FIR कुठेही नोंदवला जाऊ शकतो, रोहित पवार यांनी फडणवीसांचा दावा खोडला। घाणेरडे आरोप करणारे महाभाग आहेत, सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला। पक्ष ताब्यात घेणं तटकरे आणि पटेल यांचा गेम। तटकरेंच्या आरोपांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर। अपघातापूर्वीच अजित पवारांच्या घराबाहेर काळ्या जादूच्या प्रयोगाची शंका। खरातचा धागा पकडत रोहित पवारांचे गंभीर आरोप। 28 जानेवारी नंतरचा निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार वैध धरू नये। सुनेत्रा पवारांच्या पत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ। अजित पवारांच्या विमानात स्फोटकं नव्हती, वैमानिक आणि सहवैमानिक अचानक बदलले नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांचं विमान अपघाताबाबत वक्तव्य। उपोषणकर्ते दीपक बोराडेंच्या सासऱ्याची आत्महत्या। बोराडेंची तब्येत खालावल्यानं रामराव पाटलांनी संपवलं जीवन। मुंबईतल्या धनगर समाजाचं उपोषण मागे, मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी आली कामी। बुलढाण्यात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। ईदगाह बांधकाम वादातून ठिणगी, 5 जण गंभीर जखमी। पीएनजी वापरा नाहीतर LPG ही बंद। केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल, आदेशही जारी। राज्यात इंधन टंचाईची भीती, पेट्रोल पंपांबाहेर वाहनधारकांच्या रांगा। सिलेंडर मिळेना, स्वयंपाक वेळेवर बनेना, डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम। बांगलादेशात भरधाव बस पद्मा नदीत पडली। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। 40 पैकी 23 जणांना जलसमाधी। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं पुण्यात निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। देशभरात रामनवमीचा उत्साह। नाशिकच्या काळाराम मंदिरासह शिर्डी रामटेकमध्ये गर्दी। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येसह संपूर्ण भारतात रामनवमीचा उत्साह। ठिकठिकाणच्या राम मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच लागल्या रांगा।